तूळ राशी जून 2026चे मासिक राशी भविष्य. तूळ राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून 2026मध्ये गुरु, शुक्र आणि सूर्य आणि बुध यांचे गोचर शुभ राजयोगात निर्माण करणार आहेत. हंस, रुचक, गजकेशरी आणि गजलक्ष्मी राजयोगाचे परिणाम हे तूळ राशीच्या करिअर, संपत्ती आणि वैवाहिक जीवनासाठी अत्यंत शुभ असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीसाठी जून महिना कसा असेल. तूळ राशी म्हणजे संतुलन, सौंदर्य, प्रेम आणि न्याय यांचं सुंदर प्रतीक. या राशीचे लोक बाहेरून शांत दिसले तरी त्यांच्या मनात भावनांचं एक खोल समुद्र दडलेलं असतं. कोणालाही दुखावू नये, सर्वांशी प्रेमाने वागावं आणि प्रत्येक नातं जपावं हा त्यांच्या स्वभावाचा सर्वात मोठा गुण असतो. तूळ राशीच्या व्यक्तींकडे एक वेगळीच आकर्षण शक्ती असते. लोक त्यांच्याकडे आपोआप ओढले जातात कारण त्यांच्या बोलण्यात गोडवा असतो, वागण्यात सभ्यता असते आणि मनात मोठेपणा असतो. हे लोक भांडण टाळतात पण अन्याय सहन करत नाहीत. स्वतःच्या भावना अनेकदा लपवून ठेवतात पण ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी मनापासून उभे राहतात. या राशीचे लोक खूप क्रिएटिव्ह असतात. कला, संगीत, फॅशन, सजावट, सौंदर्य, लेखन किंवा लोकांशी संवाद साधण्याच्या क्षेत्रात ते चमकू शकतात. त्यांना आयुष्यात सुंदर गोष्टी आवडतात. सुंदर घर, सुंदर नाते आणि मनाला शांती देणारं वातावरण. पण एक गोष्ट मात्र खरी, निर्णय घेताना हे लोक कधी कधी खूप विचार करतात कारण त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते. जून 2026 हा महिना तूळ राशीसाठी अनेक अर्थाने खास ठरणार आहे. मागील काही महिन्यात मनावर आलेला ताण आता हळूहळू कमी होऊ लागेल. आयुष्य जणू एका नवीन वळणावर उभं आहे असं तुम्हाला जाणवेल. काही गोष्टी ज्या थांबल्या होत्या त्या पुन्हा गती पकडेल. विशेष म्हणजे या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक दिसेल आणि लोक तुमचं बोलणं अधिक लक्ष देऊन ऐकतील. करिअरच्या बाबतीत हा महिना सकारात्मक संकेत देतो. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमचं महत्त्व वाढू शकतं. काही लोकांना नवीन संधी मिळू शकतात तर काहींना जुने अडकलेले काम पूर्ण झाल्याचा दिलासा मिळेल. तुमचं शांत आणि मुत्सद्दी वागणं तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर अचानक एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत परिस्थिती हळूहळू सुधारेल. खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. एखादी महत्त्वाची खरेदी किंवा घराशी संबंधित निर्णय या महिन्यात होऊ शकतो. काही लोकांना अचानक धनलाभ किंवा जुने अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. प्रेमजीवनात हा महिना खूप भावनिक आणि सुंदर ठरू शकतो. नात्यातील गैरसमज कमी होतील. जोडीदारासोबत संवाद वाढेल. ज्यांच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती आहे त्यांना त्या व्यक्तीकडून मनाला स्पर्श करणारी गोष्ट ऐकायला मिळू शकते. अविवाहित लोकांच्या आयुष्यात अचानक एखादी नवीन व्यक्ती येण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक वातावरणात शांतता राहील. घरातील एखाद्या व्यक्तीसोबतचे संबंध सुधारतील. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील. काही लोकांना प्रवासाचे योग येऊ शकतात आणि हा प्रवास मानसिक शांती देणारा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. झोप अपुरी राहू देऊ नका. जास्त विचार करण्याची सवय कमी करा. योग, ध्यान किंवा सकाळी चालणे यामुळे मन हलकं वाटेल. जून 2026 मध्ये तूळ राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. हा महिना फक्त नशीब बदलण्याचा नाही तर स्वतःला नव्याने घडवण्याचा आहे. अनेक गोष्टी बाहेरून शांत दिसतील पण आतून ग्रहांची हालचाल तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे खूप महत्त्वाचे ठरेल. तूळ राशीचे लोक अनेकदा इतरांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवतात. पण जूनमध्ये हीच सवय तुमच्यावर मानसिक ताण आणू शकते. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. विशेषतः पैशांच्या बाबतीत सावध राहा. कोणावरही लगेच विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका. नंतर बघू म्हणून टाळलेली कामे अचानक मोठी समस्या बनू शकतात. त्यामुळे कागदपत्रे, व्यवहार आणि महत्त्वाचे निर्णय व्यवस्थित तपासून घ्या. भावनिक आयुष्यातही संयम आवश्यक आहे. रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यात दुरावा निर्माण करू शकतात. या महिन्यात शांत राहून योग्य वेळेची वाट पाहणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. जून महिना तुम्हाला संतुलित नियोजन शिकवणार आहे. तुम्ही जितके व्यवस्थित प्लॅनिंग कराल तितके चांगले परिणाम मिळतील. महिन्याच्या सुरुवातीलाच खर्चाचे नियोजन करा. करिअरमध्ये नवीन संधी शोधत असाल तर दुसरा आणि तिसरा आठवडा महत्त्वाचा ठरू शकतो. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःसाठी वेळ काढा कारण मानसिक शांती मिळाल्यावरच योग्य निर्णय घेता येतील.
काही लोकांना या महिन्यात नवीन स्किल शिकण्याची प्रेरणा मिळू शकते. भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल. जून 2026 मध्ये तुमच्या मेहनतीची हळूहळू दखल घेतली जाईल. ज्या लोकांनी आतापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष केले तेच लोक आता तुमचा सल्ला घेऊ शकतात. करिअरमध्ये नवीन जबाबदारी किंवा पद मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसू शकते. काही लोकांना अचानक शुभवार्ता मिळेल. प्रेमसंबंधात मनातील गैरसमज दूर होऊ शकतात. घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत होईल. पूर्वी ज्या गोष्टींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हायचा त्याच गोष्टी आता तुम्हाला अधिक शहाणपण शिकवतील. प्रत्येक वेळी शांत राहणे म्हणजे कमजोरी नसते. कधी कधी तीच व्यक्ती सर्वात मोठं वादळ जिंकून पुढे जात असते. जून 2026 मध्ये तुळ राशीच्या लोकांनी स्वतःच्या मनावर विश्वास ठेवला तर हा महिना त्यांना मानसिक शांती, नवीन दिशा आणि आयुष्यातील काही सुंदर बदल देऊ शकतो. या संदेशाचा खरा अर्थ तुळ राशीसाठी जून 2026 मध्ये खूप खोल आहे. तुळ राशीचे लोक अनेकदा शांत राहतात, वाद टाळतात, मनातलं लगेच बोलत नाहीत. बाहेरच्या लोकांना कधी कधी वाटतं की ही व्यक्ती कमजोर आहे, निर्णय घेऊ शकत नाही किंवा जास्त सहन करते. पण सत्य वेगळंच असतं. त्यांच्या शांततेमागे खूप विचार, खूप भावना आणि नातं टिकवण्याची इच्छा दडलेली असते. तुळ राशी जून 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात काही अशा परिस्थिती येऊ शकतात जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज भासेल. काही लोक तुमच्या संयमाची परीक्षा घेतील. काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत. पण इथेच हा संदेश महत्त्वाचा ठरतो. तुम्ही लगेच प्रतिक्रिया दिली नाही म्हणून तुम्ही हरलेले नसता. कधी कधी शांत राहणारी व्यक्ती सगळ्यात मोठी लढाई जिंकत असते, कारण ती भावना आणि राग यांच्यावर नियंत्रण ठेवू शकते. जूनमध्ये तुमचं हेच सामर्थ्य तुम्हाला चुकीच्या निर्णयांपासून वाचवेल. हा संदेश आणखी एक गोष्ट सांगतो. तुम्ही आतापर्यंत खूप काही सहन केलं आहे, पण प्रत्येक अनुभवाने तुम्हाला अधिक मजबूत बनवलं आहे. ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही त्यांच्यामुळे स्वतःवरचा विश्वास कमी करू नका, कारण वेळ जसजसा पुढे जाईल तसतसे लोकांना तुमची खरी किंमत समजेल. जूनचा हा शेवटचा संदेश तुम्हाला सांगतो, प्रत्येक उत्तर शब्दांनी द्यायची गरज नसते. काही वेळा शांतपणे पुढे जाणं हाच सर्वात मोठा विजय असतो. स्वतःच्या मनाची शांती जपणं हे कोणालाही हरवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. आणि कदाचित या महिन्यात शेवटी तुम्हाला हे जाणवेल की जे वादळ तुम्हाला तोडण्यासाठी आलं होतं तेच वादळ तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करून गेलं.